भरपूर जण म्हणत होते की स्वतः पीक विमा कसा भरायचा, तर तुम्ही तुमच्या मोबाईल ऍपच्या माध्यमातून हा पीक विमा स्वतः भरू शकता. तेही पीक विम्याचा फॉर्म तुमच्या मोबाईलमधून ऍपमधून कशा पद्धतीने भरायचा ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो व्हिडिओ शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोर ओपन करायचं आहे. प्ले स्टोरवरती सर्च करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स. क्रॉप इन्शुरन्स नावाचं हे ऍप्लिकेशन आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हेच गव्हर्नमेंटचं ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. जसं तुम्ही इन्स्टॉल कराल तर हे ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होईल आणि त्यानंतर हे ऍप्लिकेशन आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल प्रधानमंत्री फसल बीमा योजना. यामध्ये आपल्याला लॉगिन रजिस्टर यामध्ये लॉगिनचं बटन दिसतंय. या लॉगिन बटनावरती क्लिक करायचं आहे. मागच्या वर्षी तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर आपला जो काही मागच्या वर्षी फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर टाकला होता तो मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि लॉगिन विथ ओटीपी या पर्यायावरती क्लिक करायचा आहे. जो मोबाईल नंबर तुम्ही टाकाल त्यावरती सगळी माहिती ऑटोमॅटिकली येणार आहे. तर तुम्हाला ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि जर तुमची माहिती ऑटोमॅटिकली नाही आली तर तुम्हाला त्याची माहिती त्या शेतकऱ्याची माहिती भरायची आहे. आता ओटीपी टाकून लॉगिन केलं, तुम्ही पाहू शकता इथे नाव वगैरे ऑटोमॅटिकली सगळी माहिती आलेली आहे. आता आपल्याला डायरेक्टली फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी खाली एक ऑप्शन देण्यात आलेला आहे. ते पाहू शकता बॉक्समध्ये PMFBY इन्शुरन्स. खाली तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सेपरेट ऑप्शन दिला आहे अप्लाय फॉर द इन्शुरन्स स्कीम आणि त्याखाली मोठा बॉक्स आहे PMFBY इन्शुरन्स. याच बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. आता हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. ए टू झेड प्रोसेस सांगतो. पहिल्यांदा महाराष्ट्र स्टेट आपलं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सीझन खरीप आहे का रब्बी, तर आपलं खरीप आता चालू आहे तर खरीप सिलेक्ट करा. त्यानंतर स्कीम विचारली आहे PMFBY, जो पहिला ऑप्शन आहे तोच आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इयर 2025 टाकून सबमिट आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर बँक अकाउंट, जर तुम्ही अगोदर फॉर्म भरला असेल तर इथे बँक अकाउंट दाखवेल. हे बँक अकाउंट बरोबर असेल तर हे बँक अकाउंट तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. बँक अकाउंट जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर इथे बँक अकाउंट ऍड न्यू वरती क्लिक करून बँक अकाउंट सुद्धा ऍड करू शकता. मी हे बँक अकाउंट सिलेक्ट करतो आणि सेव्ह अँड नेक्स्ट पर्यायावरती क्लिक करतो. त्यानंतर इथे पाहू शकता आता डिटेल्स फार्मरची विचारली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्याची माहिती नेम ॲज पर पासबुक वरती जसं नाव असेल तसंच नाव टाकायचं आहे. नेम ॲज पर आधार कार्ड वरती जसं नाव आहे ते ऑटोमॅटिकली आलेलं दिसेल. आधार नंबर ऑटोमॅटिकली आलेला दिसेल. त्यानंतर मोबाईल नंबर इथे ऑटोमॅटिकली आलेला दिसेल. त्यानंतर रिलेटिव्ह नेम, त्यानंतर सन ऑफ, त्यानंतर एज. तुम्ही जर मागच्या वर्षी फॉर्म भरला असेल तर ही ऑटोमॅटिकली माहिती आलेली दिसेल. जर ही माहिती ऑटोमॅटिकली आली नाही तर तुम्ही ती मॅन्युअली टाईप करू शकता, ज्यामध्ये रिलेटिव्ह नेम, सन ऑफ, त्यानंतर वय म्हणजेच एज इथे शेतकऱ्याची माहिती टाकायची आहे. त्यानंतर जेंडर विचारलंय, मेल फिमेल जे असेल ते इथे सिलेक्ट करा. त्यानंतर कास्ट कॅटेगरी विचारली आहे, SC ST जनरल OBC, ज्या कॅटेगरीमध्ये येत असाल ते इथे सिलेक्ट करा. त्यानंतर फार्मर कॅटेगरी विचारली आहे, ज्यामध्ये पहिला ऑप्शन आहे ओनर. जर तुमचं नाव सातबाऱ्यामध्ये असेल तर तुम्ही ओनर आहात, त्यामुळे ओनर सिलेक्ट करा. जर तुम्ही तुमची शेती हे कुणाला कसायला वगैरे दिली असेल, करायला दिली असेल तर शेअर क्रॉपर सिलेक्ट करा. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे टेनंट. तुम्ही जर शेती भाड्याने करायला घेतली असेल, भाडे तत्वावरती शेती घेतली असेल तर तुम्ही टेनंट हा ऑप्शन सिलेक्ट करा. अशा पद्धतीचे 3 ऑप्शन आहेत, तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये ते सिलेक्ट करा. नंतर फार्मर टाईप, तुम्ही छोटी शेती करत असाल तर स्मॉल टाका, वेगळी काही करत असाल तर ऑदर टाका. मार्जिनियल म्हणजे जास्त उत्पन्न तुम्ही शेतीतून घेत असाल तर मार्जिनियल टाका. यापैकी कोणताही ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर 2 नंबरचा पॉईंट आहे रेसिडेंटल डिटेल्स. ज्या ठिकाणी तुम्ही आता राहताय, म्हणजे आधार कार्डवरती जो पत्ता आहे तो पत्ता तुम्हाला टाकायचा आहे. त्यामध्ये तुमचा पिनकोड टाका, ज्यामध्ये आपलं महाराष्ट्र स्टेट, त्यानंतर तुमचा जिल्हा असेल, तुमचा सब डिस्ट्रिक्ट असेल म्हणजे तालुका असेल, तुमचं जे काही ग्रामपंचायत असेल ते सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुमचा जो काही ऍड्रेस आहे, खाली ऍड्रेस जो आहे तो थोडा मोठा करायचा आहे आणि तिथे टाकायचा आहे. थोडा मोठा टाकायचा आहे ऍड्रेसचा जो काही शेवटचा कॉलम आहे तिथे टाकून तुम्हाला आता खाली नॉमिनी डिटेल्स विचारले जातील. नॉमिनी डिटेल्स तुम्हाला त्या बॉक्सवरती टिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला नॉमिनीचं नाव विचारलं जाईल, तर नॉमिनीचं नाव टाकायचं. जो कोणी व्यक्ती नॉमिनी लावायचा असेल तो लावू शकता. त्यानंतर सन ऑफ, डॉटर ऑफ, केअर ऑफ, वाईफ ऑफ, जे काही ऑप्शन आहेत त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. जर तसं नसेल तर केअर ऑफ मध्ये तुम्ही डायरेक्टली नाव टाकू शकता. नॉमिनीचं वय वगैरे टाकायचं आणि सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. त्यानंतर पुढे फार्मर ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तुम्हाला आता क्रॉप लोकेशन डिटेल्स, ज्या ठिकाणी तुमची शेती आहे, ज्या ठिकाणचा तुम्हाला विमा उतरायचा, ज्या शेताचा विमा उतरायचा त्या ठिकाणचा तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर तालुका सिलेक्ट करा. त्यानंतर जे काही रेव्हेन्यू सर्कल, महसूल मंडळ आपण म्हणतो, ज्या ठिकाणी महसुलाची सगळी कामं चालतात तर ते महसूल मंडळ तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ग्रामपंचायत विचारली जाईल, ग्रामपंचायत सिलेक्ट करायची. ज्या ठिकाणचा तुमचा सातबारा आहे ती सगळी माहिती तिथे सिलेक्ट करायची. ज्या ठिकाणी सातबारा आहे, तुमचा आटा आहे, त्या गावाचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर क्रॉप टाईप म्हणजेच पिकांची माहिती द्यायची, कोणकोणती पिके तुम्ही लावलेली आहेत. आता पहिला ऑप्शन दिलेला आहे इंडिव्हिज्युअल आणि दुसरा आहे मिक्स. इंडिव्हिज्युअल म्हणजे तुम्ही सगळेजण इंडिव्हिज्युअलच करतात, थोडेफारच मिक्स म्हणजे मिश्र शेती करतात, मिश्र पीक घेतात. मिक्स म्हणजे काय, तर एका पिकासोबतच डायरेक्ट त्या शेतामध्ये दुसरं पीक लावलं जातं, त्याला मिश्र शेती म्हणतात. आता इंडिव्हिज्युअल भरपूर जणांचं मी इंडिव्हिज्युअल सांगणार आहे. मिक्सचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल, कारण त्याच्यामध्ये रेशो टाकायचा असतो. तर मिश्रपैकी ज्यांनी घेतलं असेल तर ते मिश्र इथे सिलेक्ट करू शकतात. आता इथे आपण इंडिव्हिज्युअल सिलेक्ट केले. त्यानंतर आता भुईमुग आहे, कांदा आहे, कुठलं पीक तुम्ही घेतलेलं आहे तुमच्या शेतामध्ये ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. आणि जे मिक्सवाले आहेत ते मिक्सवाले सुद्धा अशा पद्धतीने, म्हणजे ज्यांनी मिश्र एका सोबत म्हणतोय, शेजारी म्हणत नाही, एका पिकासोबत जे काही घेतलं असेल ते तुम्हाला रेशो टाकावा लागतो. आणि हा रेशो त्याचे कॅल्क्युलेटर आहे, एक्सेल फाईल, ती एक्सेल फाईल देईल मी, त्यामध्ये तो कॅल्क्युलेट करावा लागतो. तर मी दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये रेशो तुम्हाला दाखवलं जाईल. मी आता हे इंडिव्हिज्युअल मध्येच घेणार आहे. हे पीक मला इंडिव्हिज्युअल मध्ये टाकायचं आहे. तर एक 20 ते 25% मिक्स मध्ये करतात, तर ते मिक्स मध्ये इथे टाकू शकतात. आता इंडिव्हिज्युअल मध्ये मी टाकलेलं आहे भुईमुग. तुम्ही जे पीक घेतलेले ते पीक सिलेक्ट करा. त्यानंतर सोईंग डेट म्हणजेच पेरणीची तारीख इथे सिलेक्ट करायची आहे. पेरणीची तारीख सिलेक्ट केल्यानंतर ओनर म्हणजे ज्यांचं सातबाऱ्यात नाव आहे ते ओनर. शेअर क्रॉपर, ज्यांनी शेती करायला दिली असेल ते शेअर क्रॉपर. टेनंट म्हणजे भाडेतत्वावरती शेती घेतली असेल करायला तर ते टेनंट मध्ये येणार. अशा पद्धतीचे 3 ऑप्शन आहेत, यापैकी जे असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर सर्वे नंबर विचारलाय आणि खाता नंबर. सर्वे नंबर म्हणजे भूमापक क्रमांक किंवा गट नंबर म्हणतो आपण, सातबाऱ्याचा गट नंबर इथे टाका. त्यानंतर खाता नंबर म्हणजे 8 जो आहे त्या 8 उतऱ्यावरती जो खाते नंबर आहे तो टाका. त्यानंतर प्रोसीड करा. प्रोसीड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्या व्यक्तीचं नाव इथं आलेलं दिसेल, ज्या व्यक्तीचा तुम्ही खाते नंबर वगैरे टाकलेला आहे. तर तुमचं नाव बरोबर आहे का एकदा चेक करा. जे काही जमीन आहे, शेती आहे ती बरोबर आहे का चेक करा. ती जमीन सिलेक्ट करा आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करा. त्यानंतर इथं आता जे काही तुम्ही
पीक निवडलेलं आहे ते किती एरियामध्ये तुम्ही घेणार आहात, 1 हेक्टर 2 हेक्टर किंवा 0.डॉट जे काही आरमध्ये घेणार असेल ते 0 टाका. तर अशा पद्धतीने किती हेक्टरमध्ये एरियामध्ये घेणार आहेत तुम्ही पीक घेणार आहे, ते पीक तुम्हाला इथे असं टाईप करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला किती पैसे भरावे लागणार आहेत ते खाली तुम्हाला प्रीमियम टू पे दाखवलं जाईल. तर त्यानंतर प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सम इन्शुअर सुद्धा दाखवलं जाईल. सम पुढे केल्यानंतर पाहू शकता मी अशी माहिती टाकलेली आहे आणि सम इन्शुअर म्हणजे नुकसान झाल्यानंतर किती भरपाई भेटू शकते हा सम इन्शुअर आहे आणि प्रीमियम टू पे म्हणजे आपल्याला किती रक्कम भरायची तेव्हा आहे. आता अजून एक मी पीक ऍड करतो. ऍड मोर क्रॉपवरती क्लिक करायचं आहे. अजून जर पीक असेल तुमचं तर तुम्ही ऍड करू शकता आणि एकच असेल तर सोडून द्यायचं. जर अजून असेल तर तशाच पद्धतीने आता जसं ऍड केलं आपण तसंच तालुका, रेव्हेन्यू सर्कल वगैरे माहिती टाकून आता इथे इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करूया. त्यानंतर क्रॉप आता मी पहिल्यांदा भुईमूग घेतला, आता मी ओनियन घेतो, कांदा घेतो. तर कांदा आता मी त्याची सोईंग डेट, पेरणीची तारीख विचारली जाईल. तिथे सेम कधी पेरलेला आहे कांदा तुम्ही ते इथे टाकू शकता. जे काही तुमचं पीक असेल त्या पिकाची सोईंग डेट टाका, पेरणीची तारीख टाका, ओनरशिप, ओनर, शेअर, प्रॉपर, टेनंट ते टाका. सर्वे नंबर, खाता नंबर. सर्वे नंबर म्हणजे गट नंबर किंवा भूमापक क्रमांक म्हणतो आपण, जो 7 वरती असतो तो इथे टाकायचा सर्वे नंबर आणि खाता नंबर जो 8 वरती असतो, जो खाते नंबर असतो तो इथे टाकायचा आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं. प्रोसीड केल्यानंतर पुन्हा नाव येईल, शेतीची माहिती येईल, सगळे खाते नंबर किंवा सगळी माहिती दाखवली जाईल, किती क्षेत्र आहे ते सगळं दाखवलं जाईल. प्रोसीड करायचं आहे. आता पुन्हा एकदा इथे प्रोसीड करूयात. जेवढा एरिया तुम्ही अगोदर एखाद्या पिकाला टाकला असेल तो एरिया अवेलेबल किती आहे तो दाखवला जाईल. म्हणजे आता जो काही शिल्लक असेल तो तुम्ही इथे टाकू शकता किंवा अजून काही गट नंबर असेल ते तुम्ही इथे टाकून ती ऍड करू शकता. आता मी हे 2 पिके अशा पद्धतीने ऍड केले. तुम्ही ऍड मोर क्रॉपवरती क्लिक करून दुसऱ्या गावातले असतील किंवा 2-3 सातबार असतील ते तशा पद्धतीने तुम्ही ऍड मोर क्रॉपवरती ऍड करून इथे आपली पिके ऍड करायची. पिके ऍड केल्यानंतर प्रोसीड करायचे. आता डॉक्युमेंट अपलोड करायचे. पहिल्यांदा आहे पासबुक किंवा चेकबुक. शेतकऱ्याचं जे काही आपलं पासबुक आहे किंवा चेकबुक आहे ते इथं आपल्याला कॅमेरावरती क्लिक करायचं आहे. परमिशन द्यायची आहे. याचा तुम्ही पीडीएफ वरती अपलोड करू शकता, गॅलरीमधून अपलोड करू शकता किंवा कॅमेऱ्याने डायरेक्ट फोटो काढून सुद्धा अपलोड करू शकता. तिन्ही ऑप्शन तुम्हाला खाली दिलेले आहेत. तर मी गॅलरी घेतो. गॅलरीमधून जे काही पासबुक आहे मी अगोदर फोटो काढून ठेवला होता ते इथे अपलोड केलेला आहे. त्यानंतर अपलोड लँड रेकॉर्ड. अपलोड लँड रेकॉर्ड जो दुसरा ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. लँड रेकॉर्डमध्ये तुम्ही काय काय अपलोड करणार, तुम्ही 7/12 आणि 8 दोन्ही अपलोड करायचे. आता मी पीडीएफ त्यांची बनवलेली आहे तर मी पीडीएफ हा ऑप्शन सिलेक्ट करतो आणि 7/12 आणि 8 हे दोन्ही मी यामध्ये टाकलेले आहेत आणि अपलोड केलेले आहेत. त्यानंतर सोईंग सर्टिफिकेट. सोईंग सर्टिफिकेट म्हणजे आपला पीक पेरा एक स्वघोषणापत्र असतं ते तुम्हाला द्यावं लागतं. तर पीक पेराबाबतचं स्वघोषणाची पीडीएफ आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि ज्यांचं सामायिक क्षेत्र आहे लक्षात ठेवा महत्त्वाचं पॉईंट आहे. सामायिक क्षेत्रात सुद्धा जे काही फॉर्मॅट आहे तो मी दिलेला आहे. ज्यामध्ये तुम्ही ह्या पीक पेरा आणि सामायिक क्षेत्र असेल तर त्याच्यासोबतच एक पीडीएफ करून जे सामायिक क्षेत्राचं ज्याच्यावरती सगळ्यांचं सह्या घेऊन ते सामायिक क्षेत्र तुम्ही अपलोड करू शकता. जर सामायिक क्षेत्रात नसेल तर फक्त इथे पीक पेरा अपलोड करा आणि त्यानंतर खाली सबमिट बटनावरती क्लिक करा. सगळे फॉर्मॅट तुम्हाला दिलेले आहेत. सबमिट केले की आपलं काम झालेलं आहे. आपला इथे पॉलिसी नंबर आता जनरेट होणार आहे. तुम्हाला किती पैसे भरायचे आहेत, तुम्ही काय काय माहिती भरली इथे दाखवली जाईल. फार्मर शेअर म्हणजे शेतकऱ्याला किती पैसे भरायचे ते दाखवायचं. प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावर तुम्ही क्लिक करा तर तुमचा पॉलिसी नंबर इथे जनरेट झालेला दिसेल. तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे ती सगळी एकदा चेक करा. बरोबर असेल तर आपल्याला पेमेंट करायचं. पेमेंट करण्यासाठी प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करून आपलं पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर इथे माय पॉलिसी होम पेजवरती या. माय पॉलिसीमध्ये जा. इथे तुम्हाला आपलं महाराष्ट्र सीझन स्कीम इयर हे निवडून प्रोसीड करा. तुमचं जे काही पेमेंट झालेलं आहे, जी पॉलिसी झालेली आहे ती इथे तुम्हाला दाखवली जाईल. आता सध्या ते अनपेड आहे, मी पेमेंट केलेलं नाही. हा डेमो तुम्हाला दाखवून दिला. अशा पद्धतीने तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे. पेमेंट सक्सेस दाखवलं जाईल आणि इथून तुम्हाला फॉर्म भरलेला आहे का नाही इथे दाखवलं जाईल. तर पेमेंट करून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म मोबाईलमधून भरता येऊ शकतो. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.